तब्येतीची आणि वयाची स्थिती पाहता त्यांच्या घरीच हा कार्यक्रम छोटेखानी करावा असा माझा मूळ आग्रह होता. पण त्यांच्या मुलीने जावयाने हा आग्रह धरला की त्या ज्या प्रकारचं सामाजिक राजकीय जीवन जगल्या त्यात त्यांना हे आवडणार नाही आणि त्यामुळे कार्यक्रमाला ते येणारच. म्हणून मग आज आपण इथे कार्यक्रम आयोजित केला. त्या आल्या, सगळा वेळ थांबल्या, मध्येच त्यांना थोडा त्रास व्हायला. त्यावेळेला मला खूप असं वाटत होतं की त्यांच्या मुलीला असं म्हणावं की आता पुस्तक प्रकाशन झालंय, तुम्ही जा घरी. पण त्या आधी मला जे म्हणाले होत्या की घरी कार्यक्रम नको, तेच मला पुन्हा आठवलं की या काय ऐकणार नाहीत. पण कार्यक्रम पूर्ण त्यांनी अटेंड केला, थांबल्या. आज त्या सगळ्यांना ओळखू शकतात असं मला वाटत नाही, पण बरेच जण येऊन त्यांना नमस्कार करून येऊन गेले. या निमित्ताने आम्ही जे अलीकडच्या काळामध्ये, म्हणजे माझं वयही जरी बरंच असलं तरी मी अलीकडच्या काळातला राजकारणी आहे. अलीकडच्या काळातला मंत्री आहे, त्यांच्या बरोबर काम नाही करायला मिळालं. त्यामुळे मी या निमित्ताने खूप त्यांच्याबद्दल वाचलं आणि मी अक्षरशः अचंबित होऊन गेलो की एक महिला, आता ठीक आहे आता महिला मोठ्या प्रमाणात पुढे यायला लागल्या, पण त्या काळात म्हणजे 67 ते 66च्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये रिझर्वेशन नसताना एका महिलेने आमदार व्हायचं, एकदा व्हायचं, दोनदा व्हायचं, तीनदा व्हायचं, चारदा व्हायचं, पाचदा व्हायचं. लग्न झाल्यानंतर अमरावतीला जायचं, लोकसभेवर जायचं, महाराष्ट्राचं मंत्री व्हायचं, केंद्रामध्ये राज्यसभेच्या उपसभापती व्हायचं, राज्यपाल व्हायचं, राष्ट्रपती व्हायचं. हे म्हणजे अचंबित करणारं सगळं आहे आणि अशा पुस्तकांमधून ती प्रेरणा मिळते. त्यामुळे पुस्तक प्रकाशित करण्याचा ची धडपड आमची सगळ्यांची होती. दादा, राजकीय प्रश्न असा आहे की बारामतीचे तुम्ही निरीक्षक आहात तिकडे दौरे झालेले आहेत. तुमचा दौरा काय असेल आणि 23 तारखेला निवडणूक, उद्या शेवटची सभा आहे, ज्याला देवेंद्र स्वतः जाणार आहे. त्यामुळे आता ती निवडणूक प्रचाराच्या स्तरावर संपली. आता वोटिंग, शेवटचे 2 दिवस तर मॅच पण लावायचा, गटी गाडी. मतदारसंघाच्या बाहेरच्या माझ्यासारख्या सिनियर लीडरने पण जायचं नसतं. प्रचाराचा भाग संपला आहे. त्याच्या आधीचा आमचा पार्ट आम्ही पूर्ण केला. उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे गेले. राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी मोठा पार्टी मेळावा केला. आमची एका विधानसभेमध्ये 4 मंडळ असतात, त्या 4ही मंडळाचे मेळावे मी गेले. राजेश पांडेजी आमचे राज्याचे सरचिटणीस 2दा जाऊन आले. सगळी यंत्रणा लागली आहे. त्यामुळे महायुतीतल्या एका घटक पक्षाचा उमेदवार, त्यात महायुतीतल्या एका मोठ्या पक्षाची जबाबदारी ही बऱ्यापैकी आम्ही पार पाडतो. यवतमाळमधला दादा गंभीर विषय, तरुणींचा धर्मांतराचा विषय समोर आला. आज ते बंद सुद्धा ठेवलेले आहेत. अनेक मुलींचं धर्मांतर महाराष्ट्रात सध्या धर्मांतरांचे विषय जास्त समोर येतात. हा. महाराष्ट्रात धर्मांतरांचे विषय सातत्याने समोर येत आहेत. ते एक संवेदनशील मनाला त्रास व्हावा अशा प्रकारच्या घटना या सातत्याने घडत आहेत आणि कॉर्पोरेटमध्ये सुद्धा एखादी महिला सुरक्षित राहू शकत नाही. ज्या कॉर्पोरेटमध्ये राजकारण नसतं, धर्मकारण पण नसतं, तिथे पण बरं कॉर्पोरेट तिसऱ्याची शोषण चौथाच करणार, म्हणजे काय मला काही कळायलाच मार्ग नाही. हे सगळं मनाला वेदना देणारे विषय आहेत आणि संपूर्ण समाजाने हे जे नैतिक अधपतन आहे आणि दुसऱ्या बाजूने हे जे धर्मांतरणाचं मोठं आक्रमण समोर येत आहे, त्याची वेगवेगळी रूपं समोर येत आहेत, त्याची मोठी चिंता केली पाहिजे, ऍक्शन केली पाहिजे. दादा, त्या निर्णय घेतला एक परीक्षा शुल्क माफ करायचं मुलींचा निर्णय लागू आहे, मुलींना सवलत मिळते शिक्षण. पण परीक्षा शुल्कामध्ये शिवाजीनगरचं एक कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्यांनी असं फलकावर लावलंय की ज्या विद्यार्थी म्हणजे इतर कुठले विद्यार्थी लाभ घेतात शिष्यवृत्तीचा, त्यांना दुष्काळाची शिष्यवृत्ती असेल, परीक्षा शुल्क असेल, असं सगळं मिळणार. हा प्रकार फक्त एका महाविद्यालयाचा नाही, अनेक व्यावसायिकमध्ये कॉलेज परस्पर निर्णय लावायला लागले की तुम्ही इतर शिष्यवृत्ती घेत असाल, तुम्हाला शासनाच्या दुष्काळाची शिष्यवृत्ती असेल किंवा परीक्षा शुल्कात सवलत असेल, शिक्षण शुल्कात सवलत हे मिळणार नाही. असं सर्रास मला नाव द्या, मी लगेच गाडीत बसल्या नाव काय इतर सगळीकडे चालू आहे दादा, आपण ऍक्शन सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला आपण हा निर्णय केला की मुलींना आणि मुलांना 50%
ट्युशन फी आणि एक्झाम फी म्हणजे कॉलेजमधल्या दोन महत्वाच्या फीज मध्ये आपण 50%च्या ऐवजी मुलींना 100% माफी करू. त्याच वेळेला एक आणखीन अडचण अशी लक्षात आली की त्या ट्युशन फी आणि एक्झाम फी व्यतिरिक्त एक अदर फी नावाने एक मोठा फीचा भाग असतो आणि मग ती दिली नाही म्हणून मग हॉल तिकीट अडवलं जातं आणि ती कम्पॅरेटिव्हली ट्युशन फी आणि परीक्षा फी जास्त असते. ती कोण डिझाईन करतं तर प्रामुख्याने आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजची विद्यापीठ डिझाईन करतं. विद्यापीठामध्ये एव्हरेज 500 कॉलेजेस आहेत त्यामुळे दरवर्षी त्या सगळ्यांची डिझाईन करून देणं होत नाही. मग प्रोफेशनल कॉलेजचं कोण करतं तर शुल्क नियंत्रण समिती करतं, FRA करतं. आम्ही आता FRA ला जून पासून ट्युशन फी आणि परीक्षा फी ठरवण्याच्या बरोबरीने अदर फी सुद्धा FRA ने ठरवली पाहिजे असा निर्णय केला. त्यामुळे एक्स्ट्रा फी, जादा फी, कॉलेजमध्ये स्विमिंग टँक आहे त्याची फी, स्विमिंग टँकचा मी फायदा घेत असेल तर मी भरेन ना, सगळ्यांना भरावी लागते. ती वाजवी नसते, अवाजवी असते. आता ती प्रोफेशनल कॉलेजेसपुरती FRA ठरवेल. असंही करता येईल का असा एक प्रयत्न चाललाय थोडं बजेटमध्ये कसं बसतं की जर ट्युशन फी आणि परीक्षा फी आम्ही भरतो तर मी अदर फी आम्ही डिझाईन केलेली सुद्धा आम्ही कॉलेजला रिएम्बर्स करण्याची स्थितीमध्ये आहोत का याचा थोडा फायनान्शियल बोलून निर्णय करू पण किमान ती वाजवी ठरावी असा प्रयत्न प्रोफेशनल कॉलेज करतो. विद्यापीठांना कंपल्सरी करतो की तुम्हाला दरवर्षी तुमच्या अंतर्गत येणाऱ्या 500-600 कॉलेजची ट्युशन फी आणि परीक्षा फी ठरते, अदर फी तुम्हाला ठरवून द्यावी लागेल. आता महिला आरक्षणावरून सत्ताधारी पक्ष आंदोलन करत आहे. त्यांच्यावर ही वेळ का आली तर ती भूमिका आहे त्यांच्याकडे त्यांच्या सरकारच्या पोटात हा सगळा चेंडू होता. ममता बॅनर्जी 50% आरक्षण देऊ शकतात तर तुम्ही का नाही देऊ शकत? ममता बॅनर्जी जे 50% आरक्षण देतात स्थानिक स्वराज्य ते आपणही देतो. ममता बॅनर्जी विधानसभेत मग मी हात जोडून तुम्हाला सगळ्या पत्रकारांना विनंती करतो की तुम्ही प्रश्न विचारताना सुप्रिया सुळे काय म्हणाला ते त्यांचं अज्ञान दाखवत आहे. तुम्ही प्रश्न विचारून तुमचं अज्ञान काय दाखवत आहे. या देशामध्ये विधानसभा आणि लोकसभेमधलं 33% आरक्षण हे केवळ आणि केवळ लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एकमताने नाही परंतु मेजॉरिटीने निर्णय होऊन राष्ट्रपतीचे सैन्य होते. त्याचं काय ममता बॅनर्जी इम्प्लिमेंट करते, ममता बॅनर्जी इम्प्लिमेंट करते स्थानिक स्वराज्य आपल्याकडे आहे. पण ते त्यांचं संपू दिलं ना जनताकडून याचं राजकारण केलं जातं तसं सत्ताधाऱ्याकडून पण केलं जातं का? मग कशाला आंदोलन राजकारण कशाला करतायत सत्ताधारी असं त्यांचं प्रश्न. कसलं राजकारण मला महिला सांगा. आरक्षण बिलमध्ये किरण बेदी जे राजकारण करतात कुठे उभाटाच्या म्हणजे उद्धवजींच्या पार्टीच्या राज्यसभा ज्या सदस्य होत्या त्या राजकारण करतात. हा कुठल्याही महिलेला आपल्या अस्मितेच्या दृष्टीने ठेस पोचली. आम्हाला विधानसभा आणि लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळणार होतं त्याला विरोधकांनी रोख दिली असा विषय आहे. आणि आम्ही आंदोलन करत नाही आहोत. आम्ही आंदोलन कुठे करतो आम्ही आक्रोश म्हणतो. हा जो महिलांचा आक्रोश आहे की तुम्ही आम्हाला विधानसभेमध्ये आणि लोकसभेत जाण्यापासून रोखलं त्यामुळे हा मुळात कोणाच्या विरुद्ध मोर्चा नाहीये, हा आक्रोश मोर्चा. आता कमव शिकामध्ये आणला होता CSR आणलाय. मुलींना एक पैसे हो, द्यायचे महिन्याला हो. तर ते कुठपर्यंत आलं आपल्या या सगळ्या मी माझ्या लेवलला चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील 10 कॉलेजेसमध्ये माझा आनंद आहे म्हणजे दर महिन्याला त्या कॉलेजचं बिल माझ्याकडे येतं. त्या कॉलेजमध्ये किती मुलींना तुम्ही एव्हरेज 2,000 रुपये देण्यासाठी काम दिलं पाहिजे आणि त्याचं मी रिएम्बर्समेंट करतो. आता विद्यापीठांना आणि कॉलेजेसना आम्ही म्हणणार आहोत की तुम्ही CSR गोळा करा पण आम्ही आमचं कॉन्ट्रीब्युशन देतो ना ते आम्ही ठरवतोय. साधारणतः 100 कोटी दरमहा लागतील, 1000 कोटी 10 महिन्याला लागतील, 10 महिन्याचं वर्ष म्हणायचं. त्या सरकार बजेटमध्ये काही पैसे देऊ शकतं का? विद्यापीठाच्या बजेटमध्ये काय टाकू शकतं? कॉलेजच्या बजेटमध्ये काय टाकू शकतं का? आणि कॉलेजेसने हा पैसा जो मिळेल सरकार विद्यापीठ आणि स्वतःच स्वनिधी असतो त्या व्यतिरिक्त CSR गोळा करावा. पण त्या कॉलेजला जेवढ्या मुलींनी 100, 200, 500 मुलींनी इच्छा व्यक्त केली की मला महिन्याला 2,000 मिळाले. मग हे जे तुम्ही 2,000 म्हणताय आता विद्यापीठ 40 रुपये तासाप्रमाणे बहुतेक 40 रुपये तर तासा काही जणांना 800 त्याच्या असेल नाही त्याच योजनेला आपण स्ट्रेंथन करतो. 2,000 कमी होतं असं वाटणार 2,000 रुपये कमी कशाला होतील जर नाही. दर 2 लाख पण कमी होतील. नाही, विद्यार्थी हा. दर दिवसाचा ट्युशन- 4 तास काम करत असेल ट्युशन- तसं जास्त होतं. जास्त झालं तर जास्त
सगळ्यांना द्यायचं असेल तर त्यांनी 2,000 मध्ये बसवा, तिला म्हणावं एवढेच पिरियड्स तुला, एवढेच तास तुला काम करायला. हा ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे. आपला प्रयत्न काय आहे की तिची ट्युशन फी सरकार भरते, तिची परीक्षा फी सरकार भरते. प्रयत्न असा चाललाय की अदर फी मुळात कंट्रोलमध्ये याव्यात आणि त्याही सरकार भरू शकेल का, ट्युशन फीच्या पोटात टाकता येईल का, असा प्रयत्न झाला. हॉस्टेल फार नॉमिनल चार्जेसला असतं, जिला हॉस्टेल मिळते तिला दर 6,000, म्हणजे वर्षाला 10 महिन्याचे 60,000 निर्वाह भत्ता मिळत असताना ते 2,000 रुपये तिला. कॉलेजमध्ये अन्य काही कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं, कुठे मुली मैत्रिणींबरोबर कुठेतरी हॉटेलिंग जायला लागतं, कधी कधी काही मुलींना घरी पाठवावं लागतं. अशाला उपयोगी पडेल ते एखाद्या दिवस तुम्ही म्हणतात असं तिची कष्टाची तयारी आहे, मला 5 मिळाले पाहिजे, तर विद्यापीठाची देण्याची तयारी 2,000 मिनिमम तिला मिळावे, हा प्रयत्न. वरती किती पाच हिंदी हिंदी